संघ मुरगुडा भागातील संघ असतील ज्याच्या माध्यमातून चांगला खेळ सादर करत अंतिम फेरी गाठली गेली मात्र विनंती असेल आपण मंचावरती सहर्ष स्वागत असेल आपल्याच विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. याप्रमाणे सगळं आहे ना चेक करायचं. या तर सलामीचे जोडे बघूक मिळत आहे. धैर्य बुलवाई मुरगुडा संघाच्या माध्यमातून अनिश फिलेनकर आणि अखिल हे जोडी बघूक मिळत आहे. एक यशस्वी असं जोडो ज्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं खेळ आजच्या दिवसाला बघून मिळालो. तर षटक क्रमांक पहिले ठेवून गोलंदाज मात्र सज्ज असा तो म्हणजे सूरज वाघदरे. रत्नागिरी जिल्ह्यातली आणि तालुक्यातली बरीचशी मैदाना ज्याच्या माध्यमातून गाजवली जाते तो सूरज सज्ज असाद. सुंदरसे चेंड होतो एकेरी धाव सर घेतली जात आहे. नको नको जावी आणि बायांचा टीम खावी असा मैदानावरती करता एकेरी धाव घेता येतो यावेळेचा अनिश आणि एका धाव्याने धावांचं लीग निश्चित केलं जात आहे. अंतिम सामनो आमचा ठरलाय क्रिकेट क्लबच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्याच बघ मिळत आहे. आमदार किरण भैया सामंत पुरस्कृत ही स्पर्धा. सूर्याचं पुढचे चेंडू मोठो फटको चक्कापणावरना उडवायच्या प्रयत्नाने सज्ज असा लाखाचे काक आणि चुरमुऱ्याची पोती असा बघून येता मितवाच्या माध्यमातून चेंडू हातात निसटता एकेरी धाव हैसर घेत आहे तो म्हणजेच अखिल या एका धावेने धावसंख्या बघून मिळत आहे ती म्हणजेच 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू असा गोलंदाजी मार्कवर सूरज एक नावाजलेला खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यातली बरीचशी मैदाना ज्याच्या माध्यमातून गाजवली जातात तर ट्रॅकिंग एरियावरती असा तो म्हणजे अनिश फिलेनकर.
सावधगिरीचा फटको खेळायचा प्रयत्न, जशी वडी वळवतात तसं चेंडू हलवायचा प्रयत्न, परंतु असफल ठरता तो अनिश. डॉट चेंडू हे जर बघून मिळत आहे सुरतच्या माध्यमातून. सूरज विरुद्ध अनिश असं सामनो हयसर बघून मिळता. पुढचा चेंडू वेगवान चेंडू होतो, 61च्या दिवशी एक चेंडू हलवायचा हे जर प्रयत्न होता. गुलामाचा नाना आणि तालाशिवाय गाणं याचं जसं काहीच संबंध नसता तसा क्रिकेटच्या मैदानावरती फक्त वळवण्यात काहीच अर्थ नसता. चौकार षटकाराची आतषबाजी प्रत्येक प्रेक्षक हयसर बघू गेलो आणि तिच्या माध्यमातून ती कामगिरी होता काय दोन लगात धावसंख्या बघून मिळत आहे ती म्हणजेच 10 धावा. षटकातल्या 2 चेंडूंचे खेळ शिल्लक सामना करून सज्ज असतात तो अखिल विरुद्ध सूरज असो सामना व्हायचा रंगता मैत्रीपूर्ण अशी लढत असतात मुरगवाड्यातले दोन्ही संघ. सुंदर असो चेंडू आणि सर मितवा म्हणजेच विकेट किपर मितवाच्या माध्यमातून चेंडू रोखले जातात. षटकातले अखेरचे चेंडू येणे बाकी म्हणजे षटकाची सांगता करणारा चेंडू धैर्याने घेणारा चेंडू ते खूप सज्ज असतात तो सूरज. मागच्या सामन्याचा विचार केला तर अखेरच्या माध्यमातून मॅच विनिंग अशी खेळी बघून मिळाली आणि त्याच्या बळावरती हे संघ आज अंतिम फेरी प्रवेश करतात. पंचांचा इशारो बघता भाजी मागता जिलेबी म्हणजेच वाईट चेंडू जो इशारो सर येता एकले धावसंख्या सर वाढता. धावसंख्या होत आहे ती म्हणजे 11 धावा. एकावर 1 11 ही धावसंख्या 7 धाव्यावरती बघून मिळत आहे. सूरज याचा पुढचा चेंडू खूप सज्ज असा तो म्हणजे अखिल. ग्राउंडच्या दिशे एक देखणं फटको, एकीने धावेसर घेतली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसात आणि पंचांचा हे सर इशारा होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या बघून मिळत आहे ती म्हणजेच 0 गडी बाद. वैयक्तिक कोट्यातला पहिला संघाच्या माध्यमातून दुसरा षटक घेऊन गोलंदाज दाखल झाले तो नितेश बिर्जे म्हणजे मितवा इलोय. मितवा पहिलं चेंडू हाताळीत देखणं फटको अमित नागवेकरचा चांगला प्रयत्न परंतु चेंडू जात आहे आखाडाच्या पहिला डेटा फटक्यावर बॉल. सुंदर असं षटकार बोलून मिळत आहे अखिलच्या माध्यमातून आहे सर. धावसंख्या होत आहे ती म्हणजे 18. षटकारांची आतषबाजी अखिल करताना दिसत आहे. गावला त्याचा पावला नाही त्याचा बोर्डावरती कोरा नाव रवला असा म्हणून लगात मिळते चतुर्थ चेंडू. जेलची संधी आणि जेल हौसल टिकले जात आहे. पहिलं धक्का हौसल वाचता या ठिकाणी नवीन फलंदाज नवीन बॅटर दाखल होतो. आफ्रिदी जावेद एका म्हटलं जाता
छोटा पॅक मोठा धमाका जे का म्हटलं जातं तो जावी दाखल झालोय 2024-25 जर विचार केला तर चांगलं खेळ बघून मिळत आहे जावीच्या माध्यमातून नितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज असतात सुंदर चेंडू बॅटने बॉल त्याचं काय संबोधन आहे चेंडू विकेट किपर सूर्यच्या हातात डॉट चेंडू बघून मिळत आहे चांगली गोलंदाजी बघून मिळत आहे नितेशच्या माध्यमात नाही सर धावा रोखायचा प्रयत्न करत आहे धावसंख्या स्थिरावत आहे ती 18 धावेवर पुढचं चेंडू रामदो कार्पेटचं फटको सर बघून येता मुलांच्या देशेक राधेवरचं बच्चू दाखल झालोय त्याच्या माध्यमात नाही सर फेकी गेली आहेत तर एक धाव सर घेतली जात आणि या एका धावेन धावसंख्या वाढता धावसंख्या होत आहे 19 धावा नितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज असा चॅकिंग एंडवर सज्ज असतो अनिश पिलनकर मोठं फटको सर खेळलं जात आहे मुन्ना दाखल झालोय मुन्ना फेकी करीत तोपर्यंत एक धाव सर घेतली जात आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असतात एका धावेवरती समाधानी असतात तो अनिश या एका धावेन धावसंख्या सर बघूक मिळतात म्हणजेच 20 धावा 2-0 म्हणजेच 20 धावसंख्या सर बघूक मिळत आहे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू मुद्दा आपली जावी असो सामना सर बघून मिळता सुरेख चेंडू चेंडू बघून मिळता आणि 2 षटकांची सर समाप्ती होत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघून मिळत आहे ती म्हणजे तर षटक क्रमांक 30 घेऊन गोलंदाज दाखल होतो अमित नागवेकर आगवणाऱ्याची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून संपूर्ण रत्नागिरीत बघून मिळता दुसऱ्या धावेचा असा प्रयत्न नको नको जागे आणि वाईन साठून खाली यायचा मैदानावरती घडता जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षक सुट पावलेले दिसतात तेव्हा फलंदाज धावा काढत असता 2 धावेन धावसंख्या बघून मिळत आहे ती म्हणजेच 22 धावा 2/2 22 अमित याचं पुढचं चेंडू मिडविकेटच्या दिशे एक फटको खायचा प्रयत्न एकेरी धाव सर घेतली जात आहे दुसऱ्या धावेचा असा प्रयत्न जाऊच्या माध्यमाला सर रोखला जात आहे एका धावेवरती समाधानी असतात तो अनिश एका धावेन धावसंख्या बघूक मिळत आहे ती म्हणजे 23 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ चालू अंतिम सामना हो सर बघूक मिळत आहे एके बाजूक असा तो भैरी जोगाई मुरुगवाडा तर दुसऱ्या बाजूक असा तो महापुरुष मुरुगवाडा म्हणजे मैत्रीपूर्ण अशी लढत असतात दोन्ही संघ मुरुगवाड्यातले संघ सतत एकत्र खेळणारे हे संघ असतात स्कोरच्या दिशे एक फटको खेळला जात आहे एकेरी धाव जाऊच्या माध्यमातून घेतली जातात दुसऱ्या धावेचा असा प्रयत्न अनेक काहीतरी लोकता आणि ह्या एका धावेन धावसंख्या बघूक मिळत आहे ती म्हणजे 24 धावा चांगली धावसंख्या उभारायचा प्रयत्न भैरी जोगाई मुरुगवाडा करताना दिसत आहे 2024 आणि 25 चा जर विचार केला तर भैरी जोगाई मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून चांगले खेळ प्रत्येक मैदानावरती बघूक मिळत आहे आणि महापुरुष या संघाचा जर विचार केला तर हे देखील एक चांगले संघ सुंदर फटको मिड विकेटचे दिशेक बच्चू म्हणजेच राधे असतात ज्याच्या माध्यमातून नंतरच्या दिशेक फेकी केली जात आहे एकेरी धाव सर घेतली जात आणि एकेरी धावेन धावसंख्या बघूक मिळत आहे ती म्हणजेच 25 धावा 2/5 म्हणजे 25 धावसंख्या सर बघूक मिळता
किती बोलायला आज षटकातल्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक सामूहिक सज्ज तो आफ्रिदी प्रेमांडे का जाहू म्हटलं जाता असो फलंदाज छोटा पॅक मोठो धमाको सुरेख असो फटको मिड ऑफच्या कपड्यावरना टोलावलं जात आहे बाबू जोशी दाखल मिडॉनच्या दिशेक दाखल झालो आणि चेंडू रोखून डायरेक्ट थ्रो करता 2 धावांसर घेतले जातात आफ्रिदी याच्या माध्यमातून या 2 धावांची धावसंख्या बघूक मिळते ती म्हणजेच 27 धावा अमित पुढचं चेंडू सुरेखाचा फटको तीन षटकांचा खेळ सर संपता आणि धावसंख्या बघूक मिळत आहे म्हणजे 33 धावा राधे उर्फ बच्चू दाखल झाले हा नंबरचं षटक हाताळीत अखेरचं षटक हाताळीत सुरेखा सोपटको स्क्वेअर लेगच्या दिशेक स्क्वेअर लेगच्या कपडावरना आखाड्याच्या पैलाडीत चेंडूचा प्रवास कटक्यार बॉट जागेवर पलटी टांगोर पलटी घडवणार येत्या षटकार धावा राधे येतो पुढचं चेंडू सुरेखाचा फटको फायनलच्या दिशेक आणि तीव्रचं एकमेव सुद्धा होतं टिकलं जातात नवीन फलंदाज फरीद दाखल झालोय चांगलं खेळ बघूक मिळालो आणि श्रीलंकेच्या माध्यमातून राधिया यावेळेसचा फरीदच्या माध्यमातून खानदेशच्या दिशे एक फटको खेळला जात आहे एक धाव सर घेतली जात आहे या एका धावांची धावसंख्या बघूक मिळत आहे ती म्हणजे 40 धावा तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आफ्रिदी उर्फ जाऊ सज्ज असतात हानामलचा षटक म्हणजेच धावांचा लयलूट करणारा हा षटक क्रिकेटचा षटक ओळखला जाता सुरेखाचं फटको क्षेत्ररक्षक दाखल झाले घंटी वाजवता घंटी सुरेखाचं झेल टिकलं जात आहे
चेंडूचो खेळ शिल्लक. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानावर दाखल होता येतो म्हणजेच महेश भावे. फुलटॉप चेंडू लक्ष दिसते एक देखणे फटको आणि चेंडूचा प्रवास आखाड्याच्या पहिल्या डीत चौकार आहे. षटकातलं अखेरचं चेंडू शिल्लक. षटकाची सांगता करणारा चेंडू एकच सज्ज असा तो राधेय. परत एकदा लक्ष दिशेक फटको खेळला जात आहे. एकीकडे धाव घेतली जात आहे. दुसऱ्या धावेचा असाच प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना मात्र धावबाद होत लागत आहे सर महेश भावे का. सर निर्धारित 4 षटकांचा खेळ संपला आणि या निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या दोघं मिळत आहे म्हणजे 45. देखील असतील त्यांचं देखील मंचावरती सरचे स्वागत असेल. ज्यांच्या माध्यमातून गाजवली जातात असे खेळाडू असतात. तर गोलंदाजी मार्कवर एक चतुर असं गोलंदाज ओळखतो नाना तोडूनकर सज्ज असतात. पहिलो चेंडू मोठो फटको खेळायचा प्रयत्न आणि हे सर पंचांचा इशारा खटकार बॉट जागेवर पलटी येत आहे षटकार. एक मोठं फटको आहे सर बोलून येत आहे सूरज बागदरेच्या बॅटमधना. षटकार हे ठोकले जात आहे. षटकार हे जर स्वागत केलं जात आहे तर नाना याचा लगे नानाच्या माध्यमातून सर कमबॅक केलं जात आहे. काय मागच्या सामन्याचा विचार केला तर हॅट्रिक पूर्ण केला होती ते नाना
सावधगिरीचो फटको हयसर खेळलो जाता. सेन्सिबल क्रिकेट जेका म्हटलो होता खेळला जाता सुरत माध्यमातना. एकही धाव हयसर घेता आणि एकही धावून धाव संख्या बघूक मिळता येते म्हणजे 7 धावा. स्ट्रायकिंग एंडवर असा तो नितेश बिर्जे प्रेमान जेका मितवा म्हटला जाता. छोटा पॅक मोठा धमाका म्हणून मितवाची संपूर्ण रत्नागिरीला ओळख. मोठा फटको स्वेल लेगच्या कपडावर उडवायचा प्रयत्न जाऊ साथ ज्याच्या माध्यमातून टिपलो जात आहे जेल सुरेखाचं झेल हयसर तर फेटकीला भागातील उद्योजक या ठिकाणी मच्छी व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख निकेश शेठ कळंबडे यांचा देखील मंचवरती सहर्ष स्वागत असेल. आमचं ठरले क्रिकेट क्लब यांच्या वतीने निकेश शेठ कळंबडे यांचा देखील सहर्ष स्वागत. आपण देखील व्यासपीठावरती या आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. तर नवीन फलंदाज हयसर दाखल झाले होते म्हणजे बाबू जोशी. बिग हिटर ताकदवर असो खेळाडू. मोठो फटको हयसर खेळलो जाता. क्षेत्ररक्षक झाले दाखल. महेश भावे दाखल असतात आणि त्याच्या माध्यमातून टिपलं जात आहे सुरेखाची झेल. निकेश कळंबडे यांना विनंती असतात आपण मंचावरती या. मंचावरती आपलं स्वागत असा. आमचं ठरलं क्रिकेट क्लब मिऱ्यागावची मानाची स्पर्धा यांच्या माध्यमातून आपणास विनंती असतात आपण व्यासपीठावरती येऊन सान्नपन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. नवीन फलंदाज हयसर दाखल झाले होते म्हणजे राधोळ बच्चू एका प्रेमान म्हटलं होता. असं फलंदाज थोडं संकटात सापडता येतो महापुरुष संघ कारण 2 गडी जर बाद होतात. सुंदर चेंडू नानाच्या माध्यमातून पंचांचा इशारो हयसर येता. बघता भाजी मागता जिलेबी म्हणजेच करू गेलो नरकासूर तयार होऊन संकासूर म्हणूकला गाठ. वाईट चेंडूचा इशारो हयसर येता आणि हा एका धावेने धाव संख्या वाढता. धाव संख्या होत आहे 8 धावा. नानाच्या माध्यमातून या षटकात आतापर्यंत 2 गडी प्राप्त केले गेलेत आणि स्क्वेलच्या दिवशी एक फटको खेळला जाता. जाऊ दाखल झाले. जाऊच्या माध्यमातून फेकी होत तोपर्यंत एकेरी धाव हयसर घेतली जात आहे. एकेरी धावेन धाव संख्या होत आहे ती म्हणजेच 9 धावा. 9 ही धाव संख्या हयसर बघूक मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू. षटकातलं अखेरचं चेंडू शिल्लक. षटकाची सांगता करणारा चेंडू घरून घेऊन चेंडू फेकूक सज्ज असतो नाना. नाना विरुद्ध सूरज असो सामना हयसर बघून येत आहे या अखेरच्या चेंडूवरती. दोघे पण मातब्बर असे खेळाडू मुरुगा संघासाठी खेळताना दिसतात. एके बाजूक बघून मिळत आहे तो सूरज बागदरे तर दुसऱ्या बाजूक असतात तो नाना तोडणकर. सिनियर असे हे खेळाडू असतात. ज्येष्ठ असे खेळाडू त्यांच्या माध्यमातून चांगला क्रिकेट प्रत्येक वेळी बघूक मिळतात. पंचांचा इशारा येता. वाईट चेंडूचा इशारा हयसर येता. कसं तो अलिबागाक चेंडू जात आहे देवबागाक. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचता. वाईट चेंडूचो आणि धाव संख्या बघूक मिळत आहे ती म्हणजे 10 धावा. 46 धावांची आवश्यकता सामना जिंकूक. 36 धावांची आवश्यकता असतात. 10 धाव संख्या बघून येत आहे. षटकातलं अखेरचं चेंडू शिल्लक. एक धाव घ्यायचा प्रयत्न सुरतच्या माध्यम
18 चेंडून सोखे शिल्लक, 35 धावांची आवश्यकता सामना जिंकूक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल झाले तो अनिश पिलनकर. अनिश विरुद्ध सूरज असा सामना बघूनात स्क्वेअरलेगच्या दिशेने फटको खेळला जात आहे. जाऊ दाखल झालं, जाऊ फेकी करीत तोपर्यंत एकही धाव सर सूरजच्या माध्यमातून पूर्ण केली जाता आणि या एका धावेने धावसंख्या बघूक मिळत आहे ती म्हणजे 12. राधेव उर्फ बच्चू सज्ज स्ट्रायकिंग एंडवर. सुरेखाचा फटको मिडॉनच्या दिशेने अखिल दाखल झालो आणि अखिलच्या माध्यमातून सुरेखाचं झेल व्हायचं टिपलं जातं आणि तिसरं फटको बसतं. अंदाज मैदानावर दाखल झाले तो म्हणजे बंटी. भल्या भल्यांची वाजवता घंटी असले बंटी, पण आता मैदानावर कसे खेळ करीत लागात त्या मात्र बघू लागात. अनिश विरुद्ध बंटी अशी लढत आपल्यास बघून मिळता या दुसऱ्या षटकात. अनिशच्या माध्यमातून या दुसरा षटक हाताळला जात आहे. बंटी सज्ज, मोठं फटको बंटीच्या माध्यमातून आणि हे सर सुरेख असं खेळ टिकलं जात आहे. महापुरुष मुरुगवाडा संघाला हॅट्रिकची संधी असतात. या ठिकाणी अनिश पिलनकर का अमित नागवेकर दाखल झालोय. नावात दिलं तो खेळाडू म्हणजे अमित. गेली कित्येक दशकात तो क्रिकेट खेळत आहे. सुरेखाचा फटको मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक झाले तैनात. बैल गेलो तो गेली, 9 हाताचो कासरे घेऊन गेलो असा म्हणू लागात. लाखाचे खाक जोडमुगाचे पोती तू येतच की मी आणि त्याचं नाव काय त्याच्या हातात क्या जे पकडा तो छोटा उसका नाम क्या काहीतरी आदिलचं नाव पण गचाचे क्षेत्ररक्षकच्या यादीत नोंदवलं जात आहे. पंकज पाटील म्हणजे तुरुक्षेक पाटील या पुरस्कृत पारितोषिक गचा क्षेत्ररक्षक याच्या यादीत आदिलचं नाव पण गारेशेठ मयेकर यांच्या म्हणण्यानुसार नोंदवलं जात आहे. बॉल 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 4 झाले. 2 चेंडूंचे खेळ शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवर सुरत बागबेर सज्ज. मोठो फटको फायनलिस्टच्या कपड्यावर आखाड्याच्या पहिल्या चेंडूचा शिल्लक खेळून सज्जाचा तो सूरज एकाकी भूमिका याच्याला बघ मिळत आहे. खाऊची असतात कोंबडी तर पिशा धरी दोंबडी असा म्हटलं जाता. चषकावरती नाव कोरायचं असा तर चांगलं खेळ असे करू लागात. बरोबर आहे. देखील धाव हे सर घेतली जात आहे आणि हे सर 2 षटकांचा खेळ संपताना या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघूक मिळत आहे ती म्हणजेच 20 धावा.
इशारा घेऊन गोलंदाज त्याचा दाखल होतोय तो म्हणजे महेश भाबे. रफ्तार किंग जे का म्हटलं जाता अतिशय वेगवान गोलंदाजी दोन्ही दोघाही मुरुगडाच्या माध्यमातून बघून मिळता. सूर्यकांत फटको स्पेलेच्या दिशेत खेळवत आहे. आदिल दाखल झालो आहे आणि आदिल याच्या माध्यमातून सूर्यकांत टिकलं जात आहे विजयला. आणि अकरा चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकू अजून 26 धावांची आवश्यकता. तर नवीन फलंदाज दीपेश दाखल झालोय. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक 26 धावांची आवश्यकता सामना जिंकू. महेश भावे त्याचं पुढचं चेंडू अमित नागवेकर संजय साथ खराबोसा चेंडू बघता बघी मागता जिलेबी म्हणजेच वाईट चेंडूचा इशारा येता पंचांच्या माध्यमातून ते सवान मुख्य पंचांच्या भूमिकेत असतात. पंच म्हणून अक्षय सुर्वे एक यशस्वी असे पंच पॅनल याचा बहु मिळतात. महेश याचं पुढचं चेंडू सुंदर अशी गोलंदाजी बघूक मिळत आहे. गोलंदाज महेश भावेच्या माध्यमातून मला कोणाचं तोंड बघितलेलं माहित नाही. जबरदस्त ही गोलंदाजी घातक अशी गोलंदाजी महेशच्या माध्यमातून सर बघूक मिळता. अमित नागवेकर स्ट्रायकिंग एंडवर सज्ज मोठं फटका खायचा प्रयत्न करीत वरच्या दिशेत फटकू खेळला जाता. एक धाव सर किती जाता दुसऱ्या धावेचा प्रयत्न असतात परंतु ह्याचं रोखला जात आहे. आपल्या प्लॉटसावरी दीपेश स्ट्रायकिंग एंडवर दाखल धाव संख्या बघूक मिळत आहे ती म्हणजेचा 23 धावा. 23 धावांची आवश्यकता. सामना जिंकूक महेश विरुद्ध दीपेशचा सामना होता. सुंदर अशी गोलंदाजी बघूक मिळत आहे. गोलंदाज महेशच्या माध्यमातून हे सर जखलून ठेवला जात आहे. महेश याचा पुढचा चेंडू त्याच्या माध्यमातून डेड बॉलचा इशारो तिथे रन चुकता आणि पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इशारो पोहोचता. डेड बॉलचा इशारो वेगवान चेंडू जशी वडी बोलवतात तशी चेंडू हरवायचा होतो प्रयत्न असफल ठरलो. डॉट बॉल बघून मिळत आहे. निर्धाव चेंडू हसर हातात आहे तो गोलंदाज महेश भावे. एक धाव सर घेतली जाते दुसऱ्या होतो असा प्रयत्न परंतु दीपेश रोखता आणि पंचांचा इशारा सर येता. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघूक मिळत आहे ती म्हणजेच 24 धावा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकूक 22 धावांची आवश्यकता.
अरबाज चौथ्या षटकाचे भार सांभाळीत आणि सर दीपिक माघारी परतता लक 22 धावांची आवश्यकता साध अमित नागवेकर सज्ज साध स्टार अजय मयेकर सारखं वाकून बघता माझ्याकडे तर चेंडू कधी येत मी कधी व्हिडिओ बनवीन संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती असो हिरो म्हणजे आमचा मित्र अजय मयेकर वारंवार चेंडूच्या दिशेने बघता माझ्यापर्यंत चेंडू कधी पोहोचताय बाउन्सिंग असो चेंडू पंचांचा इशारो व्हाईट बॉलचा इशारो एका दरम्यान धाव संख्या सर वाढता धाव संख्या होत आहे 26 धावा 2 7 26 धाव संख्या बघून मिळत आहे अरबाज त्याचा पुढचा चेंडू एकदा पंचांचा इशारो येता वाईट चेंडूचा इशारो धाव संख्या बघून मिळत आहे ती म्हणजेच 27 धावा सूर्यकाचा फटको मिडविकेटचे अभिषेक अनिश दाखल झाले आहे 2 धावा इसर गेले 3 चेंडूंचा खेळ शिल्लक 17 धावांची आवश्यकता सामना जिंकूक सूर्यकाचा फटको लक्ष अभिषेक आणि जाऊ त्याच्या बादमधना शेष टिपले अखेरचं चेंडू या षटकातलो आणि आमचा ठरलंय क्रिकेट क्लबचं अंतिम सामन्याचं विजेता संघ ठरला